निधी वाटपासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांवरच नाराजी व्यक्त केली आहे। विरोधकांमधल्या मोजक्या वरिष्ठ नेत्यांनाच निधी मिळाला असं आव्हाड म्हणतात। सर्व आमदारांना समान निधी मिळत नसेल तर वरिष्ठ नेत्यांनीही तो निधी घेऊ नये असंही आव्हाडांचं म्हणणं आहे। काँग्रेस कोर्टात जात असेल तर आपणही जाऊ असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलंय। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। निधी वाटपासंदर्भात काँग्रेसच्या काही आमदारांनी सकाळी नाराजी व्यक्त केली। त्यांचं म्हणणं आहे की 1 रुपया सुद्धा निधी मिळाला नाही। तुम्ही आता असं म्हणतायत की काही नेत्यांना म्हणजे विरोधी पक्षातल्या काही नेत्यांना जे ज्येष्ठ नेते आहेत जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना निधी मिळालेला आहे, मात्र समसमान वाटप पक्षातील सर्व आमदारांमध्ये झालेलं नाहीये। काय नेमकं म्हणायचं? असं आहे की नेत्यांची जबाबदारी आहे की हे कळप आपल्या बरोबर आहे, समान वाटप झालं पाहिजे। आणि नाहीतर वाटप झालं नसेल तर कमीत कमी विधानसभेत बाहेर येऊन बोंबाम तरी गेली पाहिजे। जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा एकेकाळी आम्ही 5 कोटी रुपये निधी सत्ताधारी पक्षाला दिला होता, पण तो 5 कोटी रुपयाचा निधी देत असताना जेव्हा विरोधी पक्षाने आवाज उचलला तेव्हा 3 कोटी रुपये त्यांनाही दिले। आज इथे 50 कोटी 100 कोटी 200 कोटी रुपये देत आहेत आणि आम्हाला साधा फुटी कवडीही देत नाही। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे असं म्हणताना माझ्या मतदारसंघात सर्वसामान्य राहत नाहीत की जानवर राहतात। नेत्यांना काही मिळाला विरोधी पक्षातल्या काही की आमच्या नेत्यांना दिला आहे, वरिष्ठ नेत्यांना म्हणजे आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेला आहे। मला वाटतं युद्धाला सांभाळायचं असेल तर सेनापतीला पहिल्यांदा भूमिका घ्यावी लागतील। जर सेनापतीच असे वागणार असतील तर मगचे युद्ध मागचे सैनिक सैरभैर होतील। थेट तुम्ही नाराजी व्यक्त करत जे वरिष्ठ नेते आहेत विरोधी पक्षात 100% नाराजी। त्यांना मिळालंय की मला माहित नाही, पण मिळालं असेल तर त्यांनी घेऊ नये, मागे करावं आणि आपल्या सगळ्या सवंगड्यांना सांगावं की आम्हाला मिळालेला पण आम्ही घेत नाही जोपर्यंत आमच्यातल्या शेवटच्या आमदाराला निधी मिळत नाही। शेवटचा प्रश्न, काँग्रेसचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि जर निधी वाटप योग्य पद्धतीने झालं नसेल तर कोर्टात जाणार। तुमची काय भूमिका असणार आहे? मी जर काँग्रेसने कोर्टात गेले तर मी पण कोर्टात जाणार। कळपामध्ये जर असतील पक्ष एक असेल तर सर्वांना समसमान निधी वाटप झालंच पाहिजे हा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।